अडगळीत पडलेले माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. वरवर पाहता केवळ एका सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान वाटत असला तरी राजकारणात कोणताही निर्णय एवढा साधा सरळ नसतो. विशेषतः जेव्हा हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला असतो तेव्हा त्यामागे अनेक पदर असतात. त्यामुळेच याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पडळकरांच्या हिंदुत्ववादी चेहऱ्यामुळे धनगर समाजाला नवनेतृत्व देण्याची गरज निर्माण झाली होती, अशी चर्चाही मुंबईत रंगली आहे. दुसरीकडे वडकुत्यांना उमेदवारी देऊन भाजपने दुसऱ्या पक्षातून येऊन लगेचच पदाची अपेक्षा न राखता काम करत राहिल्यास योग्य वेळी सन्मान करण्याचा संदेश दिल्याचं म्हटलं जात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रामराव वडकुते कोण आहेत, त्यांच्या 11 महिन्याच्या त्यागाला 6 वर्षांनी कसं फळ मिळालं, ते खरंच गोपी शेटला पर्याय ठरू शकतात का, हे सगळं राजकारण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंगोली जिल्ह्यातील माजी विधान परिषद आमदार रामराव वडकुते यांना लिफ्ट देण्याचं भाजपचं राजकारण आपण 5 मुद्द्याच्या आधारे समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा, रामराव वडकुते हे हिंगोली जिल्ह्यातील भूमिपुत्र असून तळागाळातील लोकांची नाळ जोडलेलं धनगर समाजातील नेते म्हणून ओळखले जातात. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा ओबीसी प्रवर्गातून पक्षात धडपडणारा आणि पक्षवाढीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वडकुते आघाडीवर होते. सुरुवातीच्या काळात ते माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे खद्दे समर्थक म्हणून पुढे आले. राष्ट्रवादी काँग्रेसने 2002 मध्ये अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळावर त्यांना संधी दिली. पुढे 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कळमंद्री मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही खचून न जाता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. धनगर हटकर समाजातील त्यांचं वजन ओळखून पक्षाने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. 2009 मध्ये राजीव सातवे यांच्यामुळे त्यांची विधानसभेची संधी हुकली. मात्र 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना थेट विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं. विशेष म्हणजे त्यावेळी सूर्यकांता पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना शेवटच्या क्षणी वडकुते यांचं नाव जाहीर झालं आणि हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. यामुळे नाराज सूर्यकांताताई थेट भाजपमध्ये गेल्या. दुसरा मुद्दा, राजकारणात वेळेला आणि योग्य निर्णयाला खूप महत्त्व असतं. वडकुत्यांना शरद पवारांनी सूर्यकांता पाटील यांची नाराजी ओढून घेत विधान परिषदेवर पाठवलं होतं, परंतु राज्यात सत्तांतर झालं. काँग्रेस आघाडीचं सरकार जाऊन भाजप शिवसेनेचं सरकार आलं. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षाचा आमदार म्हणूनच काम करावं लागलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मात्र त्यांनी 11 महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असतानाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. फडणवीसांनी मोठी मेगा भरती सुरू केली होती, त्यातच वडकुतेही भरती झाले. प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही भाजपची विचारधारा पटल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पण 11 महिन्याच्या आमदारकीचा त्याग करून भाजपमध्ये येऊनही त्यांचा एरवेळी गेम झाला. 2019 आणि 2024 याच्या दोन्ही वेळेस हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाटीला गेला. त्यामुळे कोणतीही बंडखोरी न करता संयम राखत वडकुते भाजपमध्येच राहिले. जिल्ह्यात पक्ष संघटनेचं काम करत राहिले. भाजपने याच 11 महिन्याच्या आमदारकीच्या त्यागाची आणि संयमाची दखल घेत तब्बल 6 वर्षांनंतर त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना निष्ठेचं फळ दिलं असंच म्हणावं लागेल. तिसरा मुद्दा, धनगर समाजाचा एसटी आरक्षण हा राज्यातील अत्यंत संवेदनशील आणि कळीचा मुद्दा आहे. सध्या भाजपकडे धनगर समाजाचा आक्रमक आणि हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे. पडळकर हे शरद पवार, अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबावर अत्यंत आक्रमक आणि जहरी भाषेत टीका करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच हिंगोलीच्या वडकुत्यांना संधी देऊन भाजपने पडळकरांना पर्याय शोधणं सुरू केलंय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र खोलात जाऊन विश्लेषण केल्यास हा पडळकरांना थेट पर्याय देण्याचा प्रयत्न नसून समाजात नवी आणि समांतर फळी उभी करण्याची भाजपची अत्यंत जाणीवपूर्वक खेळी आहे असं दिसतंय. राजकारणात कोणत्याही एकाच नेत्यावर पूर्णपणे विसंबून राहणं धोक्याचं असतं. रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आणि आक्रमक हिंदुत्ववादाच्या राजकारणासाठी पडळकरांना मोकळं ठेवण्याची ही खेळी दिसतेय. त्यामुळेच निव्वळ धनगर समाजाच्या प्रश्नाला वाहून घेतलेला चेहरा म्हणून वडकुत्यांकडे बघितलं जातं. प्रशासकीय पातळीवर आरक्षणासारखे गुंतागुंतीचे तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी तसंच धनगर समाजासाठी शासनाने घेतलेले निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला एक शांत, संयमी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज होती. वडकुते हे या साच्यातील नेते आहेत. त्यांनी विधान परिषदेत आपल्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर 4 वेळा कामकाज रोखून धरलं होतं. त्यामुळेच ही पडळकरांना डावलण्याची चाल नसून समाजाला 2 भक्कम पर्याय देण्याची रणनीती असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. चौथा मुद्दा, वडकुत्यांच्या उमेदवारीमागे प्रादेशिक समतोल साधण्याची खेळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी येथील नेत्या फौजिया खान राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
त्यांच्या जागी हिंगोली परभणी पट्ट्यात एक नवा नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती वडकुतेंच्या रूपाने भरून काढण्यात आली आहे. काही दशकांपूर्वी काँग्रेसकडून नांदेडमधून शंकरराव चव्हाण, सूर्यकांता पाटील आणि विठ्ठलराव दादा हे 3 दिग्गज नेते एकाच वेळीस राज्यसभेत होते. आता एक प्रकारे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. नांदेड आणि हिंगोली या 2 जिल्ह्यातून भाजपचे 3 नेते राज्यसभेवर दिसणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेडमध्ये वाढलेली ताकद आता वडकूंच्या रूपाने हिंगोलीत दिलेलं बळ, यामुळे नांदेड, हिंगोली, परभणी या पट्ट्यात भाजपची पाळमुळं अधिक घट्ट होणार आहेत. तसंच या भागात वडकुते प्रतिनिधित्व करत असलेला धनगर आणि हटकर समाज मोठ्या प्रमाणात 3 लोकसभा मतदारसंघात तो जयपराजयाचं गणित ठरू आणि बिघडू शकतो. या निमित्ताने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने या समाजालाही आपलं करण्याचा प्रयत्न केलाय. 5वा मुद्दा, रामराव वडकुतेंची उमेदवारी हा केवळ एका नेत्याचा सन्मान नाही, तर तो पक्षातील कार्यकर्त्यांसाठी आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांसाठी अत्यंत स्पष्ट संदेश आहे. पक्षात आल्या आल्या लगेचच लाल दिव्याची गाडी किंवा मोठ्या पदाची अपेक्षा न ठेवता जो कार्यकर्ता किंवा नेता संयम बाळगून पक्षाचा निव्वळपणे काम करत राहतो, त्याचा योग्य वेळी सन्मान करतो, हे भाजपने दाखवून दिलंय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वतः वडकुते प्रचंड भावूक झाले होते. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्यही नाही. अशा एका सामान्य माणसाला देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवून भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा आणि निष्ठेच्या सन्मानाचा एक उत्तम नमुना महाराष्ट्रासमोर ठेवलाय. थोडक्यात काय तर वडकुतेंची राज्यसभेवरील वर्णी हा केवळ योगायोग नाही, 11 महिन्याच्या त्यागाचं आणि अखंड संयमाचं हे फळ आहे. धनगर समाजात गोपीचंद पडळकर यांच्या वर्चस्वाला एक समांतर आणि संयमी नेतृत्व उभं करणं, मराठवाड्यातील राजकीय ताकद वाढवणं आणि समाजातील शेवटच्या घटकाला आश्वस्त करणं, अशा अनेक राजकीय खेळा फडणवीसांनी आणि भाजपने एकाच निर्णयातून साधण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला काय वाटतं, वडकुतेंमुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल का? वडकुते हे गोपीशेठला ओव्हरटेक करतील की 3 जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहतील आणि भाजपची खेळी यशस्वी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.